सर्वांचं स्वागत आहे. जय भीम नमो बुद्धाय. धम्मपदातली पाचवी गाथा, मलवग्गातली पाचवी गाथा आणि धम्मपदातली क्रमशः 239वी गाथा. मलवग्गो हा फार मोठा वग्ग आहे बरं का. 21 गाथा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आत्तापर्यंत याच्यातली मला वाटतं सगळ्यात मोठा वग्ग आहे आत्तापर्यंत. पुढचं मला माहिती नाही, म्हणजे लक्षात नाही माझ्या. मला वाटतं आत्तापर्यंत याच्यातली सगळ्यात मोठे जास्त गाथा असलेला हा वग्ग आहे, मलवग्गो. अं, याचा अर्थ चित्तमलाचं प्रमाण जास्त असतं. आणि सगळं सगळं धम्मपद हे मनोधम्म सांगणार आहे. धम्म म्हणजे मनोधम्म. धम्म म्हणजे मनच सांगायचंय. हे आपण परत परत पाहतोय. धम्मपद म्हणजे कुठली अशी ग्रंथातली शिकवण अशा अर्थानं नाही. मन मन कसं असतं, मनात काय असतं, त्याच्यात आता हे सध्या जे चाललंय मलवग्गो, तर मनातले मल, मनातलं चांगलं, मनातलं वाईट, मनातलं पाप, मनातलं पुण्य, मनातला लोभ द्वेष, म्हणजे चित्त, मनातलं चित्त चेतवणार ते चित्त. आ, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, लाभ हानी, चांगलं वाईट, सगळं सगळं कुठं असतं, तर सगळं मनातच असतं. जे काही आपण बोलतो ते मनातलंच बोलतो. जे काही आपण व्यक्त होतो ते मनातच, मनालाच शरीराच्या आधारे व्यक्त करतो किंवा वाणीच्या आधारे. तर धम्म म्हणजे मन, मनोधम्म. मनोधम्म असा शब्द आहे तो. जसं पहिलीच गाथा आहे ना, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मन हे धम्मांचं बनलेलं आहे. मन पुढे, मन जसं असतं तसे धम्म काम करतात. मन दूषित असेल तर धम्म अधम्म बनतात. मन शुद्ध असेल तर धम्म सद्धम्म बनतात. अधम्म हे दुःखाचं कारण आहे, सद्धम्म हे सुखाचं कारण आहे. जसं बाबासाहेबांनी त्याचं कॅटेगरायझेशन जे केलेलं आहे द बुद्ध अँड इज धम्म मध्ये, त्यानुसार पाहिलं तर धम्म ही सामान्य संज्ञा आहे. तर धम्म म्हणजे मन, मनोधम्म. मनात जे काही आहे ते मनोधम्म. आणि धम्मात काय असेल तर चांगले धम्म, वाईट धम्म, म्हणजे अधम्म, किंवा जे धम्म नाहीत ते अधम्म. आणि पण अधम्म म्हणजे अकुशल धम्म, वाईट धम्म, दुःख देणारे धम्म. आणि सद्धम्म म्हणजे अधम्माच्या विरुद्ध, म्हणजे जिथे चित्तशुद्धी झालेली आहे, मनशुद्धी झालेली आहे, तसा धम्माचा अर्थ आहे. त्यामुळे सगळं धम्मपद हे मनाविषयीच आहे, मनच आहे. आणि मन दुसऱ्याचं नाही, आपलं. म्हणजे हा अभ्यास जो आहे हा आपल्या स्वतःविषयीचा अभ्यास आहे. हा आपल्याविषयीचा अभ्यास आहे, स्वतःला जाणण्याचा अभ्यास आहे. स्वतःला जाणायचं कसं, तर उदाहरणार्थ धम्मपदाच्या आधारे. पण सगळ्यात स्वतःला जाणण्याचा डायरेक्ट मार्ग जो आहे, थेट प्रॅक्टिकल मार्ग, हेही पस्तिको, यायचं आणि पाहायचं. इथंच यायचं आणि इथंच पाहायचं, लाईव्ह. तर तो जो मार्ग आहे, तो थेट मार्ग जो आहे, तो सतीचा मार्ग आहे, तो जागृतीचा मार्ग आहे. आणि हा जागृतीचा मार्ग, हा सतीचा मार्ग, हा वर्तमानातला मार्ग आहे, आत्ताचा.
या क्षणातलं. कारण एही आणि पस्सिको या म्हणजे आत्ताच या लगेच, ऑन दी स्पॉट, हिअर अँड नाव, आत्ताच लगेच. एही या, पहा, पस्सिको. तर धम्म ही लाईव्ह गोष्ट आहे. कारण मन ही लाईव्ह गोष्ट आहे. मनात विचार असतात, मनात चित्त असतं म्हणजे इमोशन्स असतात, लोभद्वेष असतात, जाणीव असतात. परंतु मनातले विचार, चित्त म्हणजे इमोशन्स, जाणीवा, त्यानुसार होणारं वर्तन, जेव्हा आपण जागृतीपूर्वक पाहतो आत्ता, या क्षणी, ते धम्म. म्हणजे धम्म ही लाईव्ह गोष्ट आहे, वर्तमानात जाणवणारी गोष्ट आहे. मनात विचार आहेत, मनात भावना आहेत, परंतु त्या या क्षणी जेव्हा जाणवतात तेव्हा त्यातला धम्म दिसतो. म्हणजे धम्म दिसतात, कारण धम्म म्हणजे सत्य आहे आणि सत्य हे वर्तमानातलं असतं. आत्ता जे जाणवतं ते सत्य, मागचं पुढचं नाही, आत्ताच. तर धम्माचा असा व्यापक अर्थ आहे. आणि धम्म हे वर्तमानातलं आहे. वर्तमानात जागृती असते, सती असते. म्हणजे बुद्ध देखील वर्तमानातलीच संज्ञा आहे. बुद्ध ही ऐतिहासिक फिगर नाही. ते होते बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध होते, परंतु होते. तो आपला अनुभव असेलच असं नाही, ते होते. आपलं काय, त्यांनी दुःखमुक्ती मिळवली. आपलं काय, त्यांनी निब्बाण मिळवलं. त्यांच्या जीवनाचं ध्येय साध्य केलं. आपलं काय, त्यांचा प्रॉब्लेम त्यांनी सोडवला. आपलं काय, तर हे आपलं काम आहे आणि वर्तमानातलं काम आहे, आत्ताचं काम आहे, सतीचं काम आहे. तर असा हा धम्माचा विषय आहे. दरवेळेला नवीन नवीन गोष्टी आपल्याला उलगडत जात आहेत, म्हणजे मला देखील. कारण मला ह्याच्यावर विचार करायला आत्ता संधी मिळते, जेव्हा मी ते वाचतो किंवा जे आधी समजा वाचलेलं असेल, चिंतन केलेलं असेल, किंवा आत्ता बोलता बोलता काही नवीनच गोष्टी उलगडतात तुमच्याशी बोलता बोलता. कारण आधी जरी समजा वाचत असलो तर मी तेव्हा बोलत नाही. तर बोलताना माणसाला जास्त विचार करण्याची आवश्यकता असते. किंवा विचार येतात, आणि शांतपणे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते कधी कधी खूप धावते असतात. आणि धावत्या विचारांचं जागेवर परीक्षण होत नाही. पण बोलताना मात्र आपल्याला जागेवर परीक्षण करता येतं, शक्य असतं. आणि ते परीक्षण सती करते, जागृती करते. त्याच्यामध्ये कायानुसती येते, वाचानुसती सुद्धा येते. म्हणजे आपलं बोलणं बोलणं हा कायेचाच भाग आहे आणि मनाशी जोडलेला आहे. म्हणजे जेव्हा बोलण्याचा आपण जागृतीपूर्वक, बोलण्याकडे आपण जेव्हा जागृतीपूर्वक पाहतो, सतीने बोलतो, सतीमध्ये बोलतो, जागृतीमध्ये बोलतो, तेव्हा आपण काया म्हणजे जिभेची हालचाल किंवा ओठांची हालचाल, छातीची हालचाल,
त्या हालचाली आपण पाहतो आणि जे बोलतो ते मनातलं बोलतो, जाणीवातलं बोलतो, चित्तातलं बोलतो. तर दोन्हीकडे ते दोन्हींना सांधणारी, जोडणारी वाणी आहे, वाचा आहे, शब्द आहे. तसं आपण जसं त्याच्यात उतरतो, खोलात जातो, तशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला सापडत जातात. पाचवी गाथा जी आहे मलवग्गातली, त्यात असं म्हटलेलं आहे अनुपुब्बेन मेधावी थोकं थोकं खणे खणे कम्मारो रजतस्येव निद्धमे मलमत्तनो. तर त्याचा सरळ अर्थ असा केलेला आहे की ज्याप्रमाणे सोनार चांदीतला मळ दूर करतो, किंवा सोनार किंवा चांदीतला मळ काढणारा जो कोणी असेल तो कारागीर, कम्मारो म्हटलेला आहे. तर कम्मारोचा अर्थ सोनार केलाय, परंतु चांदीतला मळ काढणारा तो कारागीर, तो चांदी थोडी थोडी करून तो स्वच्छ करतो, म्हणजे जाळतो त्याला. चांदी जाळतो, त्याचं सोनं किंवा चांदी जे असेल त्याचं काय म्हणतो आपण, जाळून त्याचं पाणी करतात ना, किंवा त्याला चांदी चांदीत दुसरं काही असेल तर ते जास्त तापमानाला ते जळून जातं. चांदी जळत नाही. त्यात त्यात त्याच्यात जे वितळण्याचं जे तापमान असतं त्याच्यात चांदी वितळते, परंतु बाकीचं जे काही त्याला कीट म्हणतो आपण, किंवा जे काही मिश्रण असतं त्यातलं, ते जळून जातं आणि चांदी शुद्ध होते. आणि असं म्हटलेलं आहे, हे काम हळूहळू चालतं, हे काय की एकदम नाही चालत. तसंच हे चित्तशुद्धीचं काम आहे. तसंच हे अधम्माचं सद्धम्मामध्ये रूपांतर करण्याचं काम आहे, होण्याचं काम आहे. हे स्लोली स्लोली चालतं, थोडं थोडं चालतं, अं, क्रमाक्रमानं म्हणण्यापेक्षा कणाकणानं चालतं. म्हणून म्हटलेलं आहे अनुपुब्बेन, म्हणजे पूर्वीचं जे काही आहे ते. मेधावी मनुष्य म्हणजे प्रज्ञावान मनुष्य, समजदार मनुष्य काय करतो, थोकं थोकं म्हणजे थोडं थोडं, खणे खणे म्हणजे, आता खणे खणे म्हणजे कणाकणानं पण म्हणता येईल, किंवा क्षणाक्षणाने म्हणता येईल. एक एक क्षणाने म्हणजे प्रत्येक क्षणी, जोपर्यंत आपली सती जागृती ही सक्रिय आहे, त्याच वेळेला हे काम चालतं. आपण जेवढं भानावर असतो, सतीमध्ये असतो, जागृत असतो, तेव्हाच आपल्याला मन दिसतं. कारण मनोधम्म दिसतात, म्हणजे मनाचं कार्य दिसतं, चित्त दिसतं. ज्या इमोशन्स, ज्या भावना पेटवतात, त्या भावना दिसतात, जाणवतात. आणि तिथंच ते चित्तशुद्धीचं काम किंवा मनशुद्धीचं काम सतीमुळे जागेवरच होतं. कारण सती शुद्धीकरणाचंच काम करते. कारण फोकस आहे ना, जागृती हा फोकस आहे, प्रकाश आहे. आणि प्रकाशामध्ये जे दिसतं त्याच्यात जे अधम्म असतात, त्याच्यात ज्या यातना देणाऱ्या गोष्टी असतात, ते मन स्वतःच त्याच्यापासून अलिप्त होतं. कारण मन दुःखापासून मुक्त होण्याचा सातत्यानं प्रयत्न करतं. ते दोन प्रकारे प्रयत्न करतं. एक तर तिथून पळ काढतं म्हणून आपण मनोरंजनासारख्या ठिकाणी मन गुंतवतो, किंवा ध्यान करतो, म्हणजे दुसरा विषय घेतो, किंवा अध्यात्मातले लोक देवधर्म करतात. पळ काढतं. पळ काढल्यामुळं
ही जी दुसरी यातना देणारी गोष्ट आहे, टेन्शन ताण देणारी गोष्ट आहे, ही हाईड होते. म्हणजे इकडचं तोंड इकडं फिरवलं म्हणजे उलट केलं, पाठ दाखवली, दुःखाला पाठ दाखवली, का मग ते नाही असं वाटतं. म्हणजे त्याचा विसर पडतो. आता विसर पडण्यासाठीच मन पळ काढतं. म्हणून दुसरं ध्यान करतं, दुसरा विषय घेतं, देवधर्म करतं, किंवा याला दुःखाला दाबून टाकण्यासाठी ते तपश्चर्या करतं. दबाव दबाव आणतं, स्वतःवर दबाव आणतं. आत्मक्लेश, अत्तकिलमथान योगो, स्वतःला क्लेश देण्याचं ते काम करतं. किंवा मग मनोरंजनामध्ये गुंत, इंद्रिय सुखामध्ये गुंतून राहतं आणि दुःख विसरायला पाहतं. तर शेवटी त्याला दुःखमुक्तीच पाहिजे असते. परंतु अजागृत मनाला दुःखमुक्ती कळत नाही, त्याला तो मार्ग दिसत नाही. धम्म मार्ग दिसत नाही त्याला. धम्म म्हणजे थेट पाहणं, डायरेक्ट पाहणं. धम्म कोण पाहतो? जागृती पाहते. म्हणजे बुद्ध पाहतात म्हणजे जागृती पाहते. बुद्धाला धम्म दिसतात म्हणजे जागृतीला धम्म दिसतात. आणि जेव्हा आपण दुसरीकडे तोंड करतो आणि पाठ दाखवतो इकडे, तेव्हा आपण अं, मनाकडे लक्ष देत नाही, म्हणजे मनोधम्म दिसत नाही, म्हणजे धम्मापासून दूर जातो. आणि धम्मापासून दूर गेलं की मग असं वाटतं की नाही, काय प्रॉब्लेम नाही, विसरले जातात. विसरण्याचाच प्रयत्न करतो. किंवा आणखीन दुसरे मार्ग म्हणजे बधिरता. बधिरता आणणे म्हणजे मद्यपान. मद्यपानामध्ये विसरण्याचा प्रयत्न करतो. कारण ते यातनं सहन होत नाही, दुःख सहन होत नाही, म्हणून तो काय करतो, त्याच्यात त्याच्यात स्वतःला गुंतवून घेतो. नाहीतर मग देवधर्म करतो, नाहीतर दुसरं ध्यान करतो, आत्मक्लेश करतो. हे सगळं पळ काढण्याची काम आहे. बुद्धाला विरोधकांनी पळपुटा ठरवलं, पण खरं म्हणजे जे बुद्धाच्या मार्गावर नाहीत ते सगळे पळपुटे आहेत, असं उलट दिसतंय. बुद्धांनी उलट फेस केलेला आहे. जीवनाला पाठ नाही दाखवली, जीवनाला फेस केलेला आहे, त्याला सामोरे गेलेले आहेत. आणि मग त्याच्यात त्यांना जे अस्तित्व दिसलं, हे जीवन दिसलं, ही काया दिसली, या जाणीवा दिसल्या, जिवंतपणा, हे चित्त दिसलं, जे मनोधम्म दिसले, त्यांनी ते फेस केलेलं आहे. धम्म पाहणं हे जागृत आणि जिवंत माणसाचं काम आहे. म्हणून ते असं म्हटलं नाही ना, अपमादो वमत पदंग पमादो मच्चुनो पदंग. जो जागृत आहे तोच खरा जिवंत आहे, जो जागृत नाही तो मेल्यासारखाच आहे, मृतवत आहे. अशी पण अप्पमाद वग्गातली गाथा आपण पाहिलेली आहे मागे. तर फेस करावं लागतं, तोंड द्यावं लागतं, त्यामुळे टाळून जमत नाही. तर हे जे आता काम आहे आपल्यातलं, जे पूर्वीचं जे म्हणजे संस्कार, पूर्वीचे म्हणजे संस्कार, संखारा. कारण संस्कारच दुःख आहेत, नाही का? सभ्य संखारा दुःखाती. संस्कार हे दुःख आहेत. कारण संस्कार हे वर्तनाला जन्म देतात. आपण संस्कारांचेच गुलाम असतो. संस्कार हे वळण असतं, सवय असते, वर्तन असतं. तर हे जे जुने संस्कार आहेत, हे संस्कार जर यातनादायक असतील, त्रासदायक असतील, दुःखदायक असतील, तर त्याच्यापासून पळ काढण्याऐवजी त्याला
फेस करणं हे मेधावी माणसाचं म्हणजे बुद्धिमान बुद्धिमान म्हणण्यापेक्षा जागृत माणसाचं. कारण बुद्धी सगळ्यांमध्येच असते, पण सगळ्यांची बुद्धी जागृत नसते. बुद्धी असणं आणि बुद्धी वापरणं ह्याच्यात फरक आहे. तर मेधावी बुद्धी वापरतो. बाकीचे बुद्धीचे गुलाम असू शकतात, कारण ते संस्काराचे गुलाम. मेधावी माणूस काय करतो, जागृत माणूस काय करतो, हे जे संस्कार आहेत ते थोडे थोडे, थोकंग थोकंग आणि कणाकणा, क्षण, प्रत्येक क्षणाने किंवा कणाने थोडे थोडे करून. थोडक्यात म्हणजे इथं असं सांगायचंय की घाई गडबडीचं काम नाही हे. ज्याला आपण एक शब्द आहे ना मराठीमध्ये, घिसाडघाई. घिसाड कसा, दनादन टोले मारतो, लोखंड तापवतो, दनादन टोले मारतो आणि त्या लाल लोखंडाला आकार देतो, त्याला पाहिजे तो. इथं हे सोनाराचं काम ठोके टाकायचं नाही, ते थोडं शुद्धीकरणाचं काम आहे, नाजूक काम आहे. तसं हे जागृत माणसाचं, मेधावी माणसाचं मनाशी संबंधित काम आहे. थोकंग थोकंग, थोडं थोडं, खणी खणी, क्षणाक्षणाने किंवा कणाकणाने, थोडं थोडं. निधमे म्हणजे काढून टाकणे, शुद्ध करणे, दूर करणे. काय? मलमत्तनो, आपल्या चित्तातला मल काढण्याचं जे काम आहे ते हळूहळू, कारण कौशल्य आहे. कुशलस्य उपसंपदा, कौशल्य संपादन करायचे म्हणजे कौशल्य हे एकाएकी येत नाही. त्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि ज्ञान पण मिळवावं लागतं आणि प्रॅक्टिस जास्त करावी लागते. ज्ञान मिळणं ही एक वेळ सोपी गोष्ट आहे, कारण ज्ञान मिळवायचं काम ज्ञानेंद्रिय करतात. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, आणि इथं विशेषतः डोळे आणि कान. म्हणजे आपण पुस्तक वाचतो किंवा कानानं धम्म ऐकतो, तर ते जे ज्ञान मिळतं ते सोपं आहे, ती सोपी गोष्ट आहे, ते ज्ञानेंद्रियांचं काम आहे. पण मिळालेलं ज्ञान समजणं हे जागृतीचं काम आहे, हे सतीचं काम आहे. ती वेगळी साधनं आहेत. ज्ञानाचं ज्ञान म्हणजे प्रज्ञा, ज्ञानाची समज म्हणजे प्रज्ञा, आणि प्रज्ञा ही ज्ञानाच्या पुढची गोष्ट आहे. तर ते कुशलस्य उपसंपदा, ते कौशल्य हे अं, कमवावं लागतं. त्याच्यासाठी विशिष्ट साधना करावी लागते आणि त्याला सती साधना म्हणतो आपण. ते बुद्धांनी डेफिनेटली तेच सांगितलेलं असणार. परंतु बुद्धांची शिकवण कधी कधी वाटते बुद्धांबरोबर गेली. बुद्धांची शिकवण दुसऱ्याच लोकांनी दुसऱ्याच पद्धतीनं बुद्धाच्या नावानं आपल्या समोर ठेवली. आपण त्याला बुद्धाची शिकवण म्हणून त्याचं ज्ञान मिळवलं, प्रॅक्टिस करत गेलो आणि थोडंफार सापडलं त्याच्यातून. परंतु बुद्धाच्या काळात जसं जागेवर लोक दुःखमुक्त व्हायचे, काही काही लोक सडन एनलायटनमेंट म्हणून एकाएकी म्हणजे एकदम बुद्ध बोलले आणि काम झालं असं होतं ते त्यावेळेला. काही काही लोक बुद्ध बोलले आणि एकदम जाग आली आणि कळालं, जीवन कळालं, प्रश्न कळाला, उत्तरे कळालं, उपाय कळाला आणि जागेवर मोकळा झाला काही तासात, काही दिवसात, या काही महिन्यात, जागेवर, ऑन दी स्पॉट. का यही पस्सी को
तो आला स्वतःकडे, बुद्ध बोलले, स्वतःकडे आला आणि पाहिलं. आला आणि पाहिलं. तर ते बुद्ध त्याच्यासाठी ते त्याला उत्तेजन देत असतील, की पहा. पहा म्हणजे जागृत हो, जागा हो. तर ते काही त्याला म्हणत नव्हते असं, जागा हो असं नाही असं बोलत असतील ते, की तो त्याच्या प्रश्नाला धरून तो जागा होत असेल. अंगुलीमालाला जागेवर जाग आली. काय बोलले बुद्ध माहिती नाही. तिथे ती गोष्ट सांगितली नाही, ते पान तोडून लाव परत. असं नाही होणार ते. जे काही अंगुलीमालाशी ते बोलले संयमानं, निर्भयपणे, तर त्यांच्या निर्भयपणानं, त्यांच्या शांत बोलण्यानं त्याच्यावर परिणाम झाला असेल. अरे म्हणजे मला इथं सगळे घाबरतात, मला पाहून पळतात, आणि हा समोर येऊन उभा राहिला आहे. तर तिथं त्याचा अपेक्षाभंग झाला असेल. तिथं तोच घाबरला असेल. मला घाबर मला लोक घाबरतात आणि हा समोर उभा राहिला आहे. आणि मग बोलल्यावर तर कामच झालं. जे काही सांगितलं, तर त्याची तलवार जागेवर गळून पडली. जे काय झालं असेल ते आपण आपल्या भाषेत विचार करतोय, बोलतोय. जागा झाला तो, सतीमध्ये आला. तुम्ही कसं काय करतो मी, का कसं जगतोय. त्याची जी हिंस्र प्रवृत्ती आहे, हिंस्र चित्त आहे, त्या चित्ताचं त्याला भान आलं, जणू चित्तानुसती आली. तलवार गळून पडली म्हणजे कायानुसती आली. त्याला कदाचित बुद्धांशी काय बोलावं हे कळत नसेल, म्हणून वाचानुसती पण आली. म्हणजे चित्तानुसती आल्यामुळे वाचा बंद झाली जणू काय त्याची. आता आरडाओरडा बंद झाला. तलवार गळून पडली म्हणजे त्याचा जो काही धाक युक्त आवाज आहे, जरब आहे, ती जरब संपली. त्याचा क्रूरपणा कमी झाला. जागेवर काम. ते काम आज आज अं, असेलही काही ठिकाणी, माहिती नाही. परंतु आपण जे जिथं शिकतोय, तिथं तर असं काही दिसत नाही. तिथं जाग होण्याऐवजी आणखीन मशगूल अवस्था येते, गुंगी येते, भ्रम वाढतो, दुःख विसरतो आपण, पण दुःख मुक्त नाही होत. आपल्यात ते परिवर्तन येत नाही जिथून आपली दुःखमुक्तीची सुरुवात झालेली आहे आणि दुःखमुक्तीचं काम चालू आहे. आणि काही दिवसांनी, महिन्यांनी म्हणा, वर्षांनी म्हणा, 2 वर्षांनी म्हणा, दुःखमुक्ती मिळाली. जसे बुद्धांच्या काळात मिळायची, ते दुःखमुक्ती मिळाली आणि आपला जीवनाचा उद्देश साध्य झाला, असं आजकाल काही कुठं दिसत नाही. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, तरी चाललंय काम. बुद्ध हरवले म्हणजे जागृती हरवली. तर हे कौशल्य आता इथे ह्या गाथेत सुद्धा अं, थोडं थोडं करा, कणाकणानं करा, हे सांगितलंय. पण हे कसं करायचंय. त्याला त्या धम्मपद ज्ञानं, आता काही गाथा नंतर रचल्या असतील. असं नाही सगळं बुद्धांनी हेच असं सांगितलं असेल, असं काही नाही. जसं आता बाबासाहेबांनी दी बुद्ध अँड धम्म त्यांच्या भाषेत लिहिला, तर बुद्धांनी असंच सांगितलं असं तेही म्हणत नाही स्वतः.
ते तर म्हणतात, जे जे बुद्धांच्या नावानं लिहिलं गेलेलं आहे ते सगळ्याचं परीक्षण करा म्हणतात. इवन त्रिपिटकाचं पण. कारण त्या ग्रंथांमध्ये जे आलंय ना, त्याच्यामुळेच बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र म्हणजे सिद्धार्थ गौतमांचं चरित्र हे गोंधळात टाकणारं बनलेलं आहे. म्हणजे पझल शब्द वापरला, पझल बनवलेला आहे. गोंधळात टाकणार झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला उशीर लागतोय. आपले 15 5 10 15 20 40 40 वर्ष, 50 वर्ष, काहींचे 60 वर्ष आयुष्य गेलं, काहींचं 56 नंतर. आता ते बरेच बरेच लोक गेले पण. असं समजू आपण 56 नंतर सुरुवात केली, तर अजून लोक धडपडतात, अजून शोधतात, शोधतातच. बुद्धांनी नेमकं काय सांगितलं, बाबासाहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितलं. पण ते त्यांच्याच ग्रंथात म्हणतात की कोणताही ग्रंथ हा बिनचूक नाही. आणि निकायांकडे पण ते बोट दाखवतात, म्हणजे त्रिपिटकाकडे, त्रिपिटकातल्या सुत्त निपाताकडे. सुत्त निपातामध्ये 5 निकाय आहेत: दीर्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय. खुद्दक निकायातला 15 ग्रंथातला हा एक ग्रंथ आहे, धम्मपद. याच्यात त्या 423 गाथा आहेत, 26 वग्ग आहेत. हे सगळं नंतर अं, जुळवलं असेल, नंतर लिहिलं गेलं असेल, नंतर मांडलं गेलं असेल. कारण प्रॅक्टिकल शिकवण ही काही ठिकाणी सांगितलेली आहे, पण त्याच्यातही बराचसा घोळ घातलेला आहे. उदाहरणार्थ आनापान सती सुत्त जे आहेत, आनापान सती सुत्ताच्या आधारे आपलं हे सगळं काम अं, चाललंय. कारण माझं मत असं आहे की आनापान सती सुत्त हे ते अगदी छोटंसं सुत्त आहे. मध्यम निकायामधलं 118 नंबरचं सुत्त आहे. पण त्याच्यातही काही गोष्टी अशा मिसळलेल्या आहेत. त्यातली प्रॅक्टिकल करण्याची जोगी गोष्ट आहे ना, ती थोडीच आहे. परंतु ती पण अशी, काय म्हणतात, सुटसुटीत नाही. कारण नंतर लिहिलंय बुद्धानंतर, आता मुळातच लिपिबद्ध झालंय बुद्धानंतर 100 वर्ष, 200 वर्ष म्हणतात, कोणी 300 वर्ष म्हणतात. म्हणजे 2-3 शतकानंतर बुद्धांची शिकवण ही लिपिबद्ध झाली, मग त्याच्यामध्ये सरमिसळी होणारच आहे. तर आपण ज्याचा आधार घेतो त्याच्या आधारे आपली प्रॅक्टिस होईल असं नाही. प्रॅक्टिस ही वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यातले जे शब्द आहेत ते मला जे उपयोगी वाटले, त्यातले काही शब्द काढून 118 नंबरचं सुत्त आपण छोटस अनापान सती सुत्त हे जे अं, अनुवादित पुस्तक आहे, ते मराठीमध्ये हिंदीमध्ये काढलेलं आहे, ते काही लोकांना माहिती आहे. आणि मला आशा आहे की त्यातले काही लोक ते काम करत असतील. आता आपण धम्मपदातल्या मलवग्गातल्या गाथेचा प्रॅक्टिकल पार्टकडे आपण आलोय. कारण थोकंग थोकंग खणे खणे, थोडं थोडं आणि कणाकणानं, क्षणाक्षणानं, म्हणजे सतत जे काम करायचं असतं ते काम सतीमध्ये, सती पठ्ठांमध्ये चालतं. पठ्ठाण म्हणजे पुढे जाणे, प्रस्थान. आणि पुढे म्हणजे आतमध्ये जाणे, म्हणजे काया, वेदना, चित्त, मनोधम्म. याच्यात जे सगळं आपलं जीवन येतं, तर त्याचं स्पष्टीकरण ह्या सुत्तामध्ये आलेलं आहे. हे आता आपल्याला माहिती आहे. आपल्याला पुढे जी काही आपल्या लाईव्ह कार्यशाळा होतील, आपल्या प्रत्यक्ष भेटून 1 दिवसाच्या, काही झालेल्या आहेत आपल्या, पण अजूनही त्याला असं व्यवस्थित स्वरूप नाही आलं. ते यावं म्हणूनच ही चर्चा आपण करतोय.
पण पुढे जेव्हा आपण 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची किंवा आठवड्याची आपण कार्यशाळा घेऊ, तेव्हा त्याच्यात प्रॅक्टिकली आपण हे काम करणार जे काही भाग याच्यात सांगितलेला आहे आणि काही भाग हा आपल्याला अनुभवातून डेव्हलप करायचा आहे, स्वतःच्या अनुभवातून. उदाहरणार्थ, आपली ही काया, आपलं शरीर आतमध्ये नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेतं, आन करतं, आतून बाहेर अपान करतं. हे काम या धडामध्ये चाललेलं आहे. तर आपली जी सुरुवात आहे, नैसर्गिक श्वास किंवा त्याला आपण अनात्म श्वास म्हणतो, जो श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही. श्वास हा हे शरीर नैसर्गिकपणे प्रत्येक क्षणाला, क्षणाक्षणाला हे शरीर, ही काया नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेते. म्हणून आपल्या पोटाची, छातीची, पाठीची, या धडाची जी हालचाल चाललेली आहे, ती आपल्याला पोटात उतरून आतमध्ये उतरून पाहायची आहे. तर ती जी हालचाल आहे, ते आनापान आहे आणि ते आपण करत नाही. ते नॅचरली चाललंय, जन्मापासून चाललंय, आत्तापर्यंत ते चालू आहे, मरेपर्यंत चालू राहील. ते काय आपण ठरवून करत नाही. म्हणजे मला श्वास घ्यायचा आणि मला सोडायचा आहे म्हणून काय आपण आनापान करत नाही. थोडा वेळ आपण करू शकतो तसं, परंतु मुळात ते नैसर्गिक काम. तर हे जे नैसर्गिक आन आणि अपान आहे, याच्या निमित्तानं आपण श्वासाच्या प्रवाहामध्ये उतरतो, म्हणजे अनापानच्या प्रवाहामध्ये उतरतो. जेव्हा आन असतं तेव्हा आन सती, जेव्हा अपान असतं तेव्हा अपान सती, किंवा आणखीन त्याला आपण स्पष्ट भाषेमध्ये काया आन करते म्हणजे काया आन सती, काया अपान करते आतमध्ये धडामध्ये म्हणजे काया अपान सती. तर काया अनापान सती. तर या काया अनापान सतीच्या निमित्तानं आपण नॅचरली कायेमध्ये उतरतो. कारण अनापानच्या निमित्तानं जे आपल्याला कायेचं भान येतं, कायेविषयीची जी जागृती येते, त्या जागृतीमुळे आपली आपोआप कायानुसती सुरू होते. आता कायानुसती म्हणजे काय? तर कायेत जे जे चाललंय ते, किंवा कायेच्या द्वारे जे जे चाललंय ते, ज्याला आपण वर्तन म्हणतो. म्हणजे आता मी बोलतोय, तर बोलतोय ही काया बोलते. त्याच्यात जे जे काही सामावलेलं आहे, विचार, भावना, ते. तर माझ्यासाठी बोलताना बोलण्याची सती, त्याच्यामध्ये कायानुसती येते. ध्वनी पण येतो, आवाज येतो, शब्द येतात, विचार येतात. तर विचार तर थेट दिसत नाहीत, पण त्याच्यात विचार आहेत म्हणूनच शब्द येतात, भावना येतात, म्हणजे चित्त येतं. तर जोपर्यंत आपण कायेत उतरत नाही आणि कायेच्या संपर्कात परमनंटली राहत नाही, तोपर्यंत आपल्याला आपलं वर्तन कळत नाही नीट, व्यवस्थित. आणि जोपर्यंत वर्तन कळत नाही, तोपर्यंत आपण शिलाचरण करू शकत नाही, कारण कळतच नाही ते. तर जेव्हा कळायला लागतं म्हणजे बोध होतो, बोधी, जेव्हा कळायला लागतं, बोध होतो, तेव्हा शुद्धीकरणाला म्हणजे चित्तशुद्धीला थोकंग थोकंग खणे खणे, थोडं थोडं, कणाकणानं, क्षणाक्षणानं, हळूहळू ते काम चालू राहतं.
तो हा भाग आहे. म्हणून हे प्रॅक्टिकल काम आहे, ही गाथा प्रॅक्टिकल आहे. पुढे आपण कायेत उतरल्यावर जे काही आपल्याला कायेत जाणवतं तो जिवंतपणा असतो. जिवंत काया ही आपली, त्याच्याविषयी आपण जागृत असो नाही तर नसो, पण काया जिवंत आहे. जेव्हा त्या कायेविषयी आपण जागृत असतो, तेव्हा ती ती कायानुसती बनते. आणि त्यातला जिवंतपणा जाणवला म्हणजे जाणीवा जाणवल्या म्हणजे वेदना जाणवल्या म्हणजे सुख दुःख जाणवले, मग ती वेदनानुसती बनते. आणि मग पुढं जे काही शोध चालतो, पुढं जे काही काम चालतं, ते दुःख का निर्माण होतं याचं आपापच तेच काम येतं पुढे, नॅचरली, हळूहळू. परंतु तोपर्यंत आपली सती एस्टॅब्लिश झाली पाहिजे. सती जागृती कायेमध्ये जितकी स्थिर होते, तिथं परत विचार करायची गरज नाही पडली पाहिजे का मला हे करायचंय, अशी अवस्था आली पाहिजे. ती खरं म्हणजे श्रोतापन्न अवस्था आहे. त्या प्रवाहात आपण उतरलो की परत विचार करायची गरज नाही, अशी अवस्था आली की मग हे चित्तशुद्धीचं काम हे पुढे जातं. नाहीतर सारखं उंबऱ्याच्या आत बाहेर, बाहेर, बाहेर म्हणजे विसरणं, विस्मृती, सती नाही. आणि साधना करतो म्हणजे आत यायचा प्रयत्न करतो, थोडस काम करतो, परत विसरतो, परत बाहेर पडतो, म्हणजे चित्त, आपलं मन. आपण नाही, आपलं चित्त, मन. कारण ते त्याला सरावलेलं आहे, त्याची हॅबिट त्याला आहे. त्यामुळे ते सतत उंबऱ्याच्या आत, उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याच्या आत, उंबऱ्याच्या बाहेर, म्हणजे स्वतःमध्ये, स्वतःच्या बाहेर. म्हणजे कायेच्या आत, कायेच्या बाहेर, म्हणजे बहिर्मुक्ता, अंतर्मुक्ता, आत बाहेर, हे सतत चाललेलं असतं. उंबऱ्याच्या आत, उंबऱ्याच्या बाहेर. आणि आपण उंबऱ्याच्या बाहेरच जास्त चालतो. आपली बहुतेक कामं उंबऱ्याच्या बाहेर असतात. ज्याला आपण काल म्हटलं ना, फार काम आहे मला, तर ते सगळी कामं बाहेर चाललेली असतात. आपले ध्यान बाहेर असतात, आपलं अध्यात्म बाहेर असतं, आपलं पिणं खाणं पण बाहेर असतं, आपलं मनोरंजन बाहेर असतं. तर सगळे उंबऱ्याच्या बाहेरच कामं चाललेली असते. आणि सगळं उंबरा घेऊनच पळतो, म्हणजे शरीर घेऊनच पळतो. कारण आत आणि बाहेर वेगळं नाही. घराचा उंबरा म्हणजे उंबऱ्याच्या बाहेरचं आणि आतल्याला जोडणार ते हे आहे, ते माध्यम आहे उंबरा. आता आपल्याला आपले उंबरे कधी कधी सपाट असतात. उघडलं तरी, दार ओढलं तर ते सलग आहे. पूर्वी ते उंबरे जे ते खाली लाकूड असायचं, त्याला उंबरा म्हण. आता उंबरा राहिला नाही. पण उंबरा आहे ते, असं काय म्हणत नाही, या उंबऱ्याच्या आत या असं काय म्हणत नाही कोणी. घरात या म्हणतो. कुणी आलं तर आपण काय म्हणतो, घरात या. उंबऱ्यात का उभे राहिले, आत या असं नाही म्हणत. कारण आता उंबरेच नाहीत. तो काय कोणता गायक कवी तू आरडाओरड करतो ना, देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. ते तसं बिगर उंबऱ्याची झाली सगळ्याला. सीमा आहे, पण उंबरा नाही, उंबरठा नाही. त्याच्या तसं आपल्या जीवनाचं पण तसंच झालंय. आपल्याला कळतच नाही आपण कधी बाहेर पडतो आणि कधी आत येतो. जेव्हा आपण विचलित होतो, डिस्टर्ब होतो, यातना, दुःख, चंचलता, अस्थिरता, अस्वस्थता, झोपमोड झाली, करमत नाही, बोर झालं, टेन्शन आलं, मग त्याला असं वाटत नाही जरा उंबऱ्याच्या आत गेलं पाहिजे. पण तो थांबत नाही, कारण उंबऱ्याच्या आत पेन जास्त आहे, दुःख जास्त आहे.
यातना जास्त आहे, कारण जीवन दुःख आहे, कारण सभ्य संखारा दुःखाती. जीवन दुःख आहे म्हणून त्याला आत नको वाटतं. मनाला मनाला चित्ताची भीती वाटते जणू काही. कारण चित्त म्हणजे लोभ द्वेष आहे. आणि लोभ द्वेषामध्ये शेकडो हजारो विषय, लाखो विषय आहेत. लाखो संस्कार त्या चित्तात आहेत. म्हणून चित्तशुद्धीचं काम आहे. मुख्य काम जे आहे ते चित्तशुद्धीचं आहे. कारण चित्तामुळे मन सक्रिय होतं. मनोधम्म हे अधम्म बनतात. चित्तशुद्धी झाली तर ते सद्धम्मात रूपांतर होतं. असं जे काम आहे हे आपल्याला आत उतरून हे कळतं. परंतु उंबऱ्याच्या बाहेर चाललेली पळापळ कमी 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 कमी, थोकंग थोकंग, खणी खणी, थोडं 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 जरा आवर घालणं गरजेचं आहे. त्याला संयम म्हणतो आपण. तीच मनाची स्थिरता आहे. त्याला त्याला शांतता म्हणतात. त्यालाच एकाग्रता म्हणतात. तर ते थोडं थोडं आपल्याला आपल्या वर्तनात बदल जो सतीमुळे होतो, जागृतीमुळे होते, भान आल्यावर होतो, तो थोडा थोडा बदल होत गेला पाहिजे. आणि जास्तीत जास्त उंबऱ्याच्या आत आलं पाहिजे. उंबऱ्याच्या बाहेरचं जग आपल्याला पळवणारच आहे. कारण आपण उठणार, झोपेतून उठणार, बाहेरची कामं करणार, कामावर जाणार, कामधंदे करणार, काय ते कमावण्यासाठी म्हणा किंवा उपद्व्यापासाठी म्हणा, भेटीगाठी असतील, मार्केटिंग असेल, प्रवास असेल, आपले बाकीचे इंटरेस्ट असतील, आपले सामाजिक इंटरेस्ट असतील, राजकीय इंटरेस्ट असतील, कलात्मक इंटरेस्ट असतील, मनोरंजन असेल, काय असेल ते उंबऱ्याच्या बाहेर सगळं ते चालणारच आहे. कारण ती आपली आजीविका आहे. आजीविका म्हणजे उपजीविका नाही. आजीविका म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. बाबासाहेबांनी त्याला लाईफस्टाईल म्हटलेलं आहे, जीवनशैली. तर आपली जी जीवनशैली जी असते ना, ती उंबऱ्याच्या बाहेर व्यक्त होते. परंतु ती मानसिकता उंबऱ्याच्या आत बनलेली आहे. तर ती मानसिकता आणि बाहेरचं जग एकत्रितपणे आपल्याला पळवतच आहे. परंतु जेव्हा भान येतं, जेव्हा आपण जागृत होतो, तेव्हा कळायला लागतं की नाही, जराच्या उंबऱ्याच्या आत पाऊल. तर सकाळी 10 मिनिटं ठेवलं आणि संध्याकाळी 10 मिनिटं ठेवलं, किंवा 20 मिनिटं आणि 40 मिनिटं सकाळी ठेवलं आणि नंतर मग संध्याकाळी जमलं तर ठेवलं, नाही तर ठेवलंच नाही. तर उंबऱ्याच्या आत असं पाऊल ठेवून नाही जमत. उंबऱ्याच्या आत जर पाऊल ठेवायचं असेल, उतरायचं असेल, फार सोपी गोष्ट सांगितली बुद्धानी. जे आपण मगाशी बोललो. आपली काया आतून आत जे आन करते, अपान करते, पोटामध्ये श्वासपटल, पोटाची हालचाल, छातीची हालचाल, पाठीची हालचाल, भात्यासारखं जे कंपन चाललेलं आहे, अपडाऊन चाललेलं आहे, मागे पुढे चाललेलं आहे, जे काही चाललेलं आहे त्याला काही आकार बघायची गरज नाही. जे चाललेलं आहे तर ते आन अपान, थोकंग थोकंग, खणी खणी, थोडं थोडं, क्षणाक्षणानं, ते पाहत पाहत आपण उंबऱ्याच्या आत उतरलं पाहिजे आणि स्थिर झालं पाहिजे.
स्वतःपासून कधीच डिस्कनेक्ट होता कामा नये. श्रोतापन्न अवस्था. आणि मग पुढचं काम सुरू होतं. पुढचे प्रॉब्लेम शिलाचरण पुढं आहे. आत उतरल्याशिवाय, उंबऱ्याच्या आत आल्याशिवाय आपली अवस्था काय आहे हे कळतच नाही ना. उंबऱ्याच्या बाहेर काय कळणार आहे? उंबऱ्याच्या बाहेर बाहेरचं जीवन आहे. उंबऱ्याच्या आतलं जे आहे ते उंबऱ्याच्या आत आल्यावरच कळणार ते. म्हणून आत पाऊल टाकायचं, आत थांबायचं, आत चालायचं. आणि आतलं चालणं सोपं नाही. आतला मार्ग सोपा नाही. धम्म मार्ग सोपा नाही. कारण त्या गोंधळातून, त्या जंगलातून, त्या वाळवंटातून, त्या समुद्रातून आपल्याला मार्ग काढायचा असतो. धम्म हा समुद्र आहे, सागर आहे. त्याला जंगल पण म्हटलंय. त्या जंगलामध्ये फळं देणारी झाडं आहेत आणि फळं असलेली झाडं खाणारे इतर इतर वेली पण आहेत, इतर झाडं पण आहेत, इतर तण पण आहे. म्हणजे कुशल पण आहे, अकुशल पण आहे. म्हणजे चांगलं पण आहे, वाईट पण आहे. सुखदायक गोष्टी पण आहेत निब्बाणासारख्या, परंतु सुख खाऊन टाकणारं दुःख पण आहे. म्हणजे अधम्म पण आहे. हे सगळं उंबऱ्याच्या आतच आहे. आणि जास्त उंबऱ्याच्या आतच आहे. आपल्याला वाटतं उंबऱ्याच्या बाहेर प्रॉब्लेम आहे, नाही, आत प्रॉब्लेम आहे. जग कसे असो, प्रॉब्लेम आत आहे. त्यामुळे जगाला दोष देण्यात काहीच पॉईंट नाही. जग कारण असेल, निमित्त बनतं, परंतु विचलन कुठं होतं, डिस्टर्ब कुठं होतं? उंबऱ्याच्या आत. त्यामुळे उंबऱ्याच्या आतलंच काम आहे, बाहेरचं कामच नाही. आणि ते आपल्याला जमलं पाहिजे, ते आपल्याला शिकायचं. ही आपली ही सती साधना जागृतीची कार्यशाळा. थांबतो मी. कचऱ्याची गाडी आलेली आहे, तिचा कचरा टाकून घ्या. आतमध्ये सुद्धा कचऱ्याची गाडी आलेली आहे. कचऱ्याची गाडी तो उंबऱ्याच्या आणि बाहेर त्यात तो तो आतला उंबऱ्याच्या बाहेर नका टाकू. तो आतल्या आत त्याला त्याला काढा. तिथल्या तिथंच ते, जसं तो सोनार चांदी जाळतो, सोनं जाळतो, ते आतल्या आतच काम आहे ते. आणि ते काम प्रत्यक्ष जाळण्याचं पण नाही, गरज नाही त्याची. सती ते सगळं करते. जागृती जी आहे ते नैसर्गिक काम आहे. बुद्धांना अपने असं आप होता है, हा बस देखने वाले की जरूरत है. हा अपने आप होता है, बस देखने वाले की आग देखणे चाहिए. वाले की आव. त्यामुळे उंबऱ्याच्या आत शिरायचं आणि थांबायचं. उंबऱ्याच्या बाहेर एक तर कामापुरतच जायचं. जास्तीत जास्त उंबऱ्याच्या आत थांबायचं नाही. कारण बाहेर काय काम नाही जास्त. बाहेर जुने लोक होते सर, हा जुने लोक होते. हा बाहेरून आलेला माणूस, तो जर समजा तिथे बाहेरून जर बोलत असला तर त्याला पटकन सांगायचे, आतमध्ये ये. उंबऱ्याच्या जे आत सांगायचं ते आतमध्ये सांग, आत आहे. बाहेरून बोलू नको. त्याला ते आतमध्ये बोलत होते, आम्हाला सुद्धा आतमध्ये यायचंय. हो. आणि लगेच आत्ताच सुरुवात. हे ही पस्सिको. धम्म अधम्म. प्रतबोधा. आजची गाथा जी झाली ना आपली, आपण जे विश्लेषण झालं त्यामध्ये मला लगेच असं आठवलं, धम्म अधम्म आणि सद्धम्म. बस तो तर आपला, तो आतले पण जे बेस आहे. आहेत, तो बेसच. आतले जे विचार आहेत त्याला म्हणजे तिथे जाऊन पोहोचलो. मी या क्षणाला काय विचार करतोय,
हा. मला समोर काय दिसतंय, माझ्या डोळ्याला काय दिसतंय, माझ्या चित्ताला काय दिसतंय, मला काय भावतंय, हे सगळं दिसलं. आणि मध्ये उतरणं अवघड जरी असलं, मध्ये उतरणं अवघड जरी असलं, मध्ये मध्ये तरी म्हणजे ते आत. होऊ शकत नाही असं नाहीये. प्रयत्नपूर्वक आतमध्ये जाणं जरुरी आहे. हे होऊ शकतं म्हणून तर बोलतो आपण. हे प्रयत्नपूर्वक आतमध्ये बुद्धाची जायचं. शिकवण प्रॅक्टिकलच आहे, ते होऊच शकते. करणाऱ्यासाठी होऊ शकतं, न करणाऱ्यासाठी ते अवघड आहे. प्रयत्न करणाऱ्याला पण अवघड आहे, परंतु अशक्य नाही. अशक्य नाही. श्वास पाळणं काय अवघड आहे? काय त्याला काय फार बुद्धी लागते का खूप काय काय डिग्री लागते, काय लागतं त्याला? सुरुवातीला श्वास सापडत नाही सर. हा. आता जरा ते समजले, पण सुरुवातीला श्वास नाही सापडला लवकर. नाही सापडत. उंबऱ्याच्या आत उतरायला श्वास फारच उपयोगाची गोष्ट आहे. म्हणून आनापानसती सुत्त जे आहे ना, ते मध्यम निकायामध्ये 118 नंबरवर कसं काय गेलं आहे, हाही पण मला प्रश्न आहे. इतकं प्रॅक्टिकल सुत्त हे खरं म्हणजे आधीच पाहिजे होतं. म्हणून परत ते त्रिपिटकामध्ये तो गोंधळ आहे. त्रिपिटकातल्या मध्यम निकायामध्ये पहिलं सुत्त मूल पर्याय सुत्त आहे, आणि मूल पर्याय सुत्त हे अनात्मावर आधारलेलं आहे, आणि ते अवघड आहे. अवघड सुत्त पहिलंच कसं काही, जे प्रॅक्टिकल सुत्त आहे, व्यावहारिक सुत्त आहे, ते आधी यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खूपच सरमिसळ झालेली आहे त्रिपिटकामध्ये. म्हणून बाबासाहेब जे म्हणतात ना, त्याचं पुनरावलोकन करण्याची गरज आहे. त्यातलं बुद्धाचं कोणतं आणि इतरांचं कोणतं, याची पारख करणं गरजेचं आहे. आणि ते पारख फक्त जागृत मनुष्यच करू शकतो. ज्याला स्वतःच भान नाही, तर स्वतःच जागा नाही, तो परीक्षण करू शकत नाही. पण पहिलं परीक्षण स्वतःच करावं लागतं. सती, जागृती, भान, अवेअरनेस, अवेकनिंग. स्वतःचं भान आलं तर आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. म्हणून त्रिकोणाचा बेस आपण आहोत, व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर. ज्याचा बेस तयार नाही, त्याला उंबऱ्याच्या आतलं बाहेरचं दोन्ही कळणार नाही. त्याच्यामुळे बाबासाहेब पण कळणार नाही, आणि बुद्ध बुद्ध कधी कधी असं वाटतं, बुद्ध ही आपल्या जागृतीला डायरेक्ट अनुभवाला येणारी गोष्ट आहे. त्यामुळं आधी बुद्ध कळतील, मग बाबासाहेब कळतील. आधी आपण स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे, मग त्याच्या आधारे थोडे बुद्ध कळतील. आणि व्यावहारिक दृष्ट्या, व्यावहारिक म्हणजे आपलं जीवन, जे आपली बॅकग्राऊंड आहे, जी आपली पार्श्वभूमी आहे, जी आपली अनुवंशिकता आहे, जे आपलं पूर्वजीवन आहे, जे आपल्या वाडवडिलांचं जीवन आहे, जी आपली परिस्थिती आहे, जी आपली जात आहे, ते सगळं जे कळेल ते बाबासाहेबांच्या आधारे कळेल. कारण ते त्याच्यात शिरलेले आहेत, त्यांनी त्याचं उत्खनन केलेलं आहे, त्याला सुरुंग लावलेला आहे, सुरुंग पेरून ठेवलेले आहेत, ते अजून पेट घ्यायचे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, डॉक्टर आंबेडकर इज मोर डेंजरस आफ्टर हिज डेथ. मृत्यूनंतर ते आंबेडकर जास्त डेंजरस आहे. ही भीतीदायक गोष्ट नाही. ही कशाच्या आधारावर ते बोलतात? माझे लोक जसजसे जागे होतील, भानावर येतील, तस हे मी केलेलं काम ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतील, आणि ते जास्त विरोधकांच्या दृष्टीने ते जास्त भयंकर असणार आहे. म्हणून हे लोक घाबरतात. बाबासाहेबांच्या चळवळीला का घाबरतात?
यांना राज्यघटना का नको, यांना बाबासाहेब का नको आहेत? त्याचं कारण पेरलेले एक काय म्हणतात त्याला, सुरुंग आहे ते, आणि विधायक सुरुंग आहेत, हे काय विध्वंसक नाही. विहीर खोदताना विहीर फोडावी लागते, तिचा थोडासा विध्वंस करावा लागतो, खडक फोडावे लागतात, बोर घेताना खडक फोडावे लागतात. पण कशासाठी? पाणी पाहिजे. पाणी ही जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. तसं धम्म ही जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. त्याला सुरुंग लावावे लागले, मोडतोड करावी लागली, तोडफोड करावी लागली, त्याच्याशिवाय तर परिवर्तन होऊ शकत नाही. मोडतोड करावीच लागते. घर बांधायचं तर दुःखातून सुख हवं असेल, तर दुःखातून सुख हवं असेल तर त्या दुःखाला सुरुंग लावावाच लागतो. लावाच लागतं. त्याला टाळून जमणारच नाही. सांभाळायचं नाही, त्याला चुच त्याला करायचं नाही. समोर जायचंय, त्याला सुरुंग लावलंच पाहिजे. आणि धाडसाचं तरच काम आहे, हे धाडसाचं काम आहे. आणि हे स्फोट होत आहेत. बाबासाहेबांनी सुरुंगाची वाट पेटवून ठेवलेली, ते सुरुंग पेटतायत. काही फक्त विजलेले ते आहेत, काही कधी विजलेले आहेत. कधी कुठे आणि कोण हे सांगता येत नाही. काही जे सुशिक्षित सुरुंग आहेत ना, ते विझून गेलेत. विझून गेले. त्याच्यावर ग्लानी पाणी टाकलंय, त्याच्यावर प्रलोभन टाकलेलं आहे. तो सुरुंग सुरुंग हे करता येतो ना, काय त्याचा स्फोट थांबवता येतो, किंवा ते काय आता आजकाल रिमोटवर पण, किंवा ते वायर कट केली की संपलं, ते त्याचं काम संपलं. काय म्हणतात त्याला, अजून सुद्धा पूर्ण अपान समजत नाही कधी कधी. म्हणजे कसं, आपण कोमट पाणी पितो त्यावेळेला पाणी आत लांबपर्यंत जायचं तर समजतं. तसं पूर्ण आण समजलं पाहिजे, पूर्ण आपण समजलं पाहिजे असं वाटतं, पण ते घडत नाही. मग ते शांतपणे थोकंग थोकंग खणे खणे, थोडं थोडं कणाकणानं क्षणाक्षणानं आणि सातत्य, जमत नाही म्हणून आपण सोडून देतो. सोडलं का संपलं, मग नाही, मग पुढे जाताच येत नाही. म्हणून हे त्रासाचं काम आहे. कारण कसं आहे की आपल्या श्वासात आपण का उतरू शकत नाही? सोपी गोष्ट आहे. आपल्यावर अनेक गोष्टींचं दडपण आहे, म्हणजे श्वासावर पण आहे. आपल्या अनेक ज्या इच्छा आकांक्षा, सुप्त इच्छा सुप्त आकांक्षा, ज्या शेकडो हजारो लाखो आहेत, ते आपल्याला माहिती नाही, त्याला संस्कार म्हणतात. आपल्या इच्छा आकांक्षा म्हणजे चित्त, आपलं चित्ताचं दडपण हे श्वासावर पण आहे, आणि परत अजागृत अवस्था पण आहे. मनाचं दडपण श्वासावर आहे, परत त्याच्याविषयीची अजागृती पण आहे. तर श्वास दिसायला सिंपल गोष्ट दिसते, परंतु त्याची खोली, त्याची व्यापकता जेवढी आपल्याला जाणवेल, त्याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्यातलं प्रेशर तेवढं कमी होत चाललेलं आहे. मग ते थोड्या वेळासाठी जरी जाणवलं तर थोड्या वेळासाठी आपलं प्रेशर कमी झालेलं आहे. आणि त्यात खूप मुक्त श्वास आपल्याला जर जाणवला, आता श्वास म्हणजे काय, हा एक विचारात घेण्याचा मुद्दा आहे. श्वास म्हणजे हवा नव्हे. श्वास म्हणजे, जे आता रेग्युलर प्रॅक्टिस करतात त्यांना कधी कधी हे जाणवत असेल की आपली अख्खी काया आन करते, अपान करते. ऍक्च्युली काया नाही आनापान करत, पूर्ण करतं ते आनापानसाठी जी हालचाल चाललेली ती ह्या धडामध्ये चाललेली, खांद्यापासून कमरेपर्यंत.
म्हणून पोटाचं जे आकुंचन प्रसरण आहे, पोटाच्या वर जो श्वासपटल आहे, श्वासपटलाच्या वर जो छातीचा पिंजरा आहे, छातीचा पिंजरा म्हणजे बरगड्या आहेत, पुढचं जे बरगड्या ज्याला जोडलेले आहेत ते जे हाड आहे त्याला स्टर्नम पुढचं, आणि पाठीमाग बरगड्या ह्या पाठीच्या कण्याला जोडलेल्या आहेत. तर हे सगळं धड जे आहे म्हणजे हा पोकळ भाग, म्हणजे पोकळ म्हणण्यापेक्षा जास्त हालचाल करणारा जो भाग आहे तो हाच आहे. बाकीचा भाग असा हालचाल नाही करत. आनापान इतकी हालचाल दुसरी कशाची चालली नाही. हृदयाची पण चालली, पण ती रक्ताभिसरणाच्या निमित्तानं सगळ्या शरीरभर चाललेली आहे. म्हणून कधी कधी वाटतं की सगळं शरीर ते त्याच्यात आनापान मध्ये आहे. तो आभास आहे, परंतु संपूर्ण शरीर जाणवण्याचं दुसरं महत्वाचं जे कारण आहे ते ब्रेन आहे, मेंदू आहे. मेंदूतून ज्या जी मज्जातंतू जे आहेत, मेंदूतले जे मज्जातंतू आणि ते बारीक 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 होत 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 ते एकदम केसापर्यंत येतात. केसाच्या खाली सुद्धा इथं टच केल्यावर ते काय जे जाणवतं, किंवा कुठेही टच करा तुम्ही, किंवा पायाला खाली टच करा, मेंदूतून गेलेले मज्जातंतूचं जाळं हे शरीरातल्या प्रत्येक अंगाशी, प्रत्येक बारीक अगदी छिद्र जे असतात ना, आपल्या शरीराला छिद्र असतात, त्याच्यातून घाम येतो, तर तिथपर्यंत ते मज्जातंतूचं जाळं हे सगळीकडंच, म्हणजे थोडक्यात सगळीकडं. त्यामुळे सगळं शरीर जे जिवंत आपल्याला वाटतं, जाणीवा, वेदना याच्यात आहेत बघा. आपण ज्या वेदना म्हणतो ते फक्त सुख दुःख, सुख दुःख सगळीकडेच आहे. म्हणजे इथं फटका बसला तर इथं दुःख होतंय, आणि सुख जाणवलं तर सगळं अंग पण सुखाने रुळून जातं, उत्तेजित होतं, लहर जाणवते, व्हायब्रेशन जाणवतं. म्हणजे सुख दुःख हे सगळ्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे वेदना, जाणीवा सगळ्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे आता कायेत उतरणं म्हणजे काय याच्यातून लक्षात घ्या. परंतु कायेत उतरायला आपल्याला श्वासाच्या आधारे नीट आधी उंबऱ्याच्या आत आलं पाहिजे. मग ते काया जाणवेल. आणि त्याच्यासाठी आत आपण उंबऱ्याच्या आत किती वेळ देतो याच्यावर पण ते अवलंबून आहे. नाहीतर मी सगळे बाहेरच्या उंबऱ्याच्या बाहेरच्या उपद्व्याप करील सगळे, आणि उंबऱ्याच्या आतही पाहिल, तर ते शक्यच नाही. दोन कामे एका वेळेला होत नाहीत. परंतु आपण एक काम बंद करून दुसरं पाहू असं पण शक्य नाही होत. कारण आपल्याला उंबऱ्याच्या आत आणि बाहेर जगावं लागतं. आपलं जे जीवन आहे ते उंबऱ्याच्या आत कोंडलेलं पण आहे, आणि उंबऱ्याच्या बाहेर बाहेर पळणारं पण आहे. म्हणून हे दोन्ही कामे एका वेळेला नंतर करावी लागतात. परंतु साधना, प्रॅक्टिस म्हणून आपल्याला जास्त काळ उंबऱ्याच्या आत द्यावा लागतो. तरच हे श्वास, आता कसबेंचा प्रश्नाचं उत्तर, तरच आपल्याला हा आतला श्वास, सखोल श्वास, संपूर्ण श्वास, परिपूर्ण श्वास, ह्रस्व दीर्घ असे शब्द वापरले त्या पुस्तकामध्ये. आनापान सती सूत्रामध्ये ह्रस्व श्वास, दीर्घ श्वास. तर ह्रस्व श्वास म्हणजे अपूर्ण आहे तो, दीर्घ श्वास म्हणजे पूर्ण आहे. आता पूर्ण श्वास जाणवायला आपण पूर्णपणे उंबऱ्याच्या आत पाहिजे, म्हणजे आत पाहिजे.
आणि तो पूर्ण जाणवायला बाकीचे जे काही तणावांचं ओझं आहे, टेन्शनचं ओझं जे आहे, जे सगळ्या शरीरावर असतं, म्हणजे ते श्वासावर पण असणार, ते हार्टवर पण आहे, ते पचनक्रियेवर पण आहे. हार्टवर प्रेशर आहे म्हणूनच ब्लड प्रेशर असतो. पचनावर प्रेशर आहे म्हणूनच पचनक्रिया बिघडते. मेंदूवर प्रेशर आहे म्हणूनच स्ट्रोक होतो. डोळ्यावर प्रेशर आहे म्हणूनच नीट दिसत नाही. कानावर प्रेशर आहे म्हणून नीट ऐकू येत नाही. म्हणजे आता त्याला अनेक शारीरिक मानसिक दोन्ही कारण आहेत. तसं हा सगळा प्रेशर जर आपल्या श्वासावर पण आहे, श्वास प्रक्रिया, आन अपान ही जी प्रक्रिया आहे याच्यावर जर जेवढा प्रेशर असेल तेवढा कमी श्वास जाणवणार. जेवढं प्रेशर मोकळं होईल तेवढा आपल्याला दीर्घ श्वास जाणवणार. आणि तो दीर्घ श्वास सुखद वाटतो जरा, हा आणि दीर्घ श्वास सुखद वाटतो. सुखद पण वाटतो कारण मग रसश्वास ताण ताण कमी झालाय ना. सुखद का वाटतो? टेन्शन कमी झालंय म्हणून सखोल श्वास जाणवतो. म्हणून पोटात पहा, आपण मुळातच सुरुवातच आपली अशी आहे की पोटातून सुरुवात करा, नाकातून नाही. श्वास नाकातून येतच नाही मुळात. श्वास आतून आत घेतला जातो. असं खालीून काहीतरी श्वासपटलाचं प्रेशर आहे, त्याच्यामुळे पोकळी निर्माण होते, आणि पोकळी निर्माण होते म्हणून हवा आत येते. हवा बाहेरून आत ढकलली नाही जात, आतून घेतली जाते. जसा भाता तो असा तो हे करतो, तो वर ओढतो, तो भात्यावाला तो असा तो वर ओढल्यामुळे ती पोकळी निर्माण होते, म्हणून ते त्या भात्याच्या नळीतून ती हवा आत जाते. तसं हे आहे, नैसर्गिक क्रिया अशी चाललेली आहे. त्याच्यासाठी तो श्वासपटल किंवा बाकीच्या जे काही क्रिया चाललं, आपल्याला त्यातलं सायन्स माहीत नाही किंवा शरीर विज्ञान माहिती नाही, पण आपल्याला त्याची गरज पण नाही. आपला जो बेस आहे काम करण्याचा, ते आपल्या उमऱ्याच्या आतल्या जाणीवा आहेत. फिलिंग, वेदना, तो आपला अभ्यासाचा विषय आहे. अभ्यासाचा म्हणजे अनुभवांचा. तर बरोबर आहे, कसबे म्हणतात ते जेवढा श्वास खोल जातो तेवढा सुखदायक वाटतो. तर सुखदायक वाटण्याचं कारण तेवढ्यापुरतं तरी टेन्शन कमी झालेलं असतं. आणि हे परमनंट पाहिजे, ही अवस्था परमनंट राहिली पाहिजे, तिथं दुःखमुक्ती आहे. आता याच्यामध्ये पुढं मग कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर म्हणजे इमोशन्सच्या पातळीवर, मेंदूच्या पातळीवर म्हणजे मनोधम्मांच्या पातळीवर, इंद्रियांच्या पातळीवर, वर्तनाच्या पातळीवर, कायिक वर्तन, वाचिक वर्तन, या मानसिक वर्तन, या सगळ्या पातळ्यांवर जागृतीपूर्वक काम चाललेलं आहे. म्हणून ते टेन्शन कमी होतं, म्हणून तो श्वास मोकळा होतो, म्हणून तो सुखदायक वाटतो. म्हणून आनापानसती हे काय म्हणतात, इंडिकेटर आहे. ते दाखवतं आपल्याला आपण किती मुक्त आहोत. आणि हे थोडं अवघड काम आहे. म्हणून आनापानसती श्वास कळणं फार अवघड गोष्ट नाही, परंतु त्याच्यात उतरणं, त्याची खोली कळणं, म्हणजे तणावमुक्ती कळणं, हे पुढचं काम आहे. आणि ते कायेत शिरल्यावर, जाणीवांमध्ये शिरल्यावर, चित्तामध्ये, मेंदूमध्ये म्हणजे मनोधम्मांमध्ये, इंद्रिय, वर्तन, उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याच्या आत, सगळंच येतं मग त्याच्यात. असं हे काम दिसतंय. इंटरेस्टिंग आहे पण अवघड आहे. आणि अवघड आहे म्हणून बिचकायचं कारण नाही. प्रॅक्टिस करत राहू, स्वतःला जाणत राहू. उंबऱ्याच्या आत, उंबऱ्याच्या बाहेर. उंबऱ्याच्या आत सती,
बाहेर ध्यान. ध्यान बाहेर असतात. समतोल राखला पाहिजे म्हणता आपण एकदा. समतोल समतोल येतो, हा. राखला पाहिजे. मला वाटलं म्हणून मी समतोल नाही राखू शकत. समतोल कसा येईल ती साधना केली पाहिजे. ते माझे फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून नाही, ते ते कौशल्यावर अवलंबून. कुशलस्य उपसंपदा. सब पापस अकरणं. अधम्म जे आहेत, वाईट कर्म जे आहेत, ते कसं कमी कमी होत जाईल याचं कौशल्य, कुशलस्य उपसंपदा, ते संपादन करणं. आणि मग चित्तशुद्धी होते. सचित्त परियोदपनन. स्वचित्त परियोदप, स्वचित्ताची शुद्धी. ही बुद्धांची शिकवण आहे. एतं बुद्धानुशासनं. बुद्धाच्या म्हणजे जागृतीच्या साम्राज्यामध्ये हे चालतं काम. म्हणून बुद्ध शासन ज्याला म्हणतात, तर ते सगळे लोक हे करतात. तिथं खरा संघ असतो, आणि तो संघ कपड्यात नाही. पांढरे कपडे घातले का निळे घातले का चिवर घातलं का आणखीन चॉकलेटी रंगाचे चिवर घातले की आणखीन नागडा फिरतो, काही फरक पडत नाही. कारण उंबऱ्याच्या आतलं काम आहे. बाकी सगळे उंबऱ्याच्या बाहेरचे काम आहे. ठीक आहे, ती व्यवहार म्हणून ते पाळणं गरजेचं आहे, व्यवहार म्हणून. पण त्याच्यातून नाही काम साधत. काम होतं ते आतमध्ये, उंबऱ्याच्या आत. उंबरठ्याच्या अंतरंगात. बुद्धं शरणं गच्छामी हे उंबऱ्याच्या आत आलं पाहिजे, जे आपलं उंबऱ्याच्या बाहेर असतं बऱ्याचदा. आपण मूर्तीला शरण जातो, फोटोला शरण जातो, मूर्तीला फुलं वाहतो, फोटोला फुलं वाहतो. काही म्हणतात नाही नाही, त्याला हार नाही घालायचा, फुलंच. जे काय असेल ते उंबऱ्याच्या बाहेर असलं काहीतरी चाललेलं. ऍक्च्युअल बुद्ध, प्रत्यक्षातले बुद्ध, जागृती ही उंबऱ्याच्या आत आहे. म्हणून बुद्धं शरणं हे आत आहे. आणि बुद्धांना जे दिसतं ते आतलं, ते धम्म आहे. तो कार्यकारण भाव आहे. ते चित्त आहे, ते मन आहे, मनोधम्म आहे, जाणीव आहे, वर्तन आहे. धम्म हा आतमध्ये दिसतो, आणि तो जागृतीला दिसतो, बुद्धाला दिसतो. म्हणून बुद्धं शरणं, धम्मं शरणं. आणि हा जो विस्कळीतपणा आहे व्यक्तिमत्वातला, आपण बोलतो एक, विचार एक करतो, बोलतो एक, करतो तिसरंच. कायच वेगळं, जाणीवा कुठे पळापळ करतायत, चित्त वेगळं, विचार वेगळे, करतो वेगळं. हा विस्कळीतपणा समाधीत येणं, हा पण संघ आहे. असं पण म्हणजे संघ म्हणजे विस्कळीत प्रवृत्ती. विस्कळीत प्रवृत्ती आपल्या म्हणजे त्या विरघळून जातात जणू काय. चित्त, मन, जाणीवा आणि काया, हे सगळं समाधीमध्ये जे येतं, तर संघामध्ये एक 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 सूत्रीपणा असतो ना. जसं आपल्या सगळ्या प्रवृत्तींमध्ये एक सूत्रीपणा असतो. बाहेर पाहिलं तर सगळे लोक जर एक सूत्राने चालत असतील, म्हणजे सगळे समाधीत असतील, तर तो खरा संघ आहे. कारण तो धम्माच्या मार्गावर आहे, कारण तो जागृत आहे. जो जागृत नाही तो संघ असूच शकत नाही, इम्पॉसिबल आहे. सतीमध्ये नाही तो संघ नाही. सतीशिवाय धम्म दिसत नाही म्हणजे धम्म शरण नाही. आणि जो धम्म शरण नाही, जो बुद्ध शरण नाही म्हणजे जागृती नाही, तो संघ कसा असू शकतो? तो विस्कळीतपणाचा आहे. म्हणून वेगवेगळा हे जे त्याची जी वेगवेगळी रूप दिसतात ना संघ म्हणून बाहेर जगभरामध्ये, त्या व्यवस्था आहेत, त्या ते व्यवस्थापन आहे, ते मॅनेजमेंट आहे, त्या संस्था आहेत.
त्यांचे कायदे आहेत, त्यांचे नियम आहेत, ते उंबऱ्याच्या बाहेर आहे. उंबऱ्याच्या आतले बुद्ध जर बाहेर दिसत असतील तर चांगली गोष्ट आहे. उंबऱ्याच्या आतले धम्म आपल्याला बाहेर व्यक्त होत असतील, शब्दातून, पुस्तकातून किंवा लोकांच्या वर्तनातून म्हणजे संघातून जर व्यक्त होत असतील धम्म, तर चांगली गोष्ट आहे. आतली समाधी जर बाहेर जाणवत असेल सामाजिक पातळीवर, तर चांगली गोष्ट आहे. मग तिथं आत बाहेर ते स्वतंत्र घर नाही राहत. सगळं जग धम्मराज्य झालंय बाबासाहेबांच्या भाषेत. सगळं जग जर धम्मराज्य झालं तर मग जागतिक संघ निर्माण झाला. आणि हे बाबासाहेबांना पाहिजे होतं. जणू काय आता आपल्याला त्यातून अर्थ जो निघतोय तो असा आहे, जगाला जर जागतिक संघ बनवायचा असेल तर जग धम्मराज्य बनलं पाहिजे. आणि जग धम्मराज्य बनायचं असेल तर जग जागं झालं पाहिजे. म्हणजे माणसं जागी झाली पाहिजे, भानावर आली पाहिजे. ती भानावर येत नसतील तर मग युद्ध, संघर्ष, अन्याय, विषमता, पारतंत्र्य, हे सगळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय याच्या विरुद्ध गोष्टी घडणार. कारण जनता भानावर नाही, जग भानावर नाही, म्हणजे जनता भानावर नाही, लोक भानावर नाही. म्हणून आंबेडकरी बौद्ध जनताच हे काम करू शकेल असं वाटतंय. इतरही करू शकतात, परंतु आपल्याला एक अशा दोन शक्ती आपल्या हाताशी आहेत, त्रिकोणाच्या दोन बाजू, अशा दोन शक्ती आपल्या हाताशी आहेत का त्यांच्या आधारे आपण फार वेगानं काम पुढे नेऊ शकतो. मला आधी उंबऱ्याच्या आत यावं लागेल. उंबरठ्याच्या आत येऊन, उंबऱ्याच्या आत येऊन बाहेरचं काम, म्हणजे आधी आतलं जग पाहिले मग बाहेरचं जग. अंतर्विश्व मग बहिर्विश्व. असं हे काम आहे असं दिसतंय.